आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आषाढी एकादशी निमित्त संतोषनगर दत्त मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल नामाचा गजर केला। स्थानिक माजी नगरसेवक धनंजय बुडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या पालखीचे शहरातील विविध ठिकाणी पूजन करण्यात आले। पालखीत सहभागी झालेल्या माऊलींना प्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच शहरातील विविध चौकांमध्ये रिंगणाचा पारंपरिक खेळ रंगला, तर महिलांनी फुगड्या घालत भक्तिमय वातावरणाची अनुभूती दिली। संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता। प्रमाणे संतोषनगर दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर, बिर्ला मंदिर या ठिकाणी पायीवारी निघते। आज सुद्धा हजारो भाविक या पायीवारीमध्ये पायी दिंडीमध्ये सामील झालेले आहेत। बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालू आहे। जे लोक विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाऊ शकत आहेत, अशा लोकांना उल्हासनगरमध्ये तमाम भाविकांना एक पर्वणी ठरते आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वाजत गाजत नाचत या विठुरा माऊलीच्या दर्शनासाठी लोक आबाल, वृद्ध, महिला, तरुण, बालक या वारीमध्ये सामील होतात आणि विठ्ठलाकडे साकडं घालतात। तमाम उल्हासनगर वासियांचं समस्त मानव जातीचं कल्याण हो। मी सर्वांना आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।